शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवप्रेमी अखिलदादा यादव यांच्या मार्फत उल्वे शहरात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। उल्वेतील सेक्टर 5 बिकानेर समोरील मैदानात या जयंती उत्सवानिमित्त भरभक्कम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी असंख्य शिवप्रेमी, महिला आणि शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे सदस्य या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले होते। वाजत गाजत आणि अतिशय उत्साही वातावरणात शिवज्योत उल्वे शहरात फिरवण्यात आली। यावेळी शिवरायांच्या जयघोषानं आसमंत दुमदुमून गेला होता। लेझिम नृत्याची प्रात्यक्षिके चौकाचौकात सुरू होती। ढोल ताशा पथकाचं उत्कृष्ट संचालन उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता। या मिरवणुकीत सुंदर सुशोभित केलेल्या रथात प्रत्यक्ष शिवराय अवतरले होते। त्याचबरोबर घोड्यांवर बसलेले मावळे विशेष लक्षवेधी ठरले। शिवरायांची ही मिरवणूक पाहण्यासाठी उल्वेकरांनी एकच गर्दी केली होती। मैदानी खेळ, पारंपरिक फुगडी, महिलांचे पारंपरिक नृत्य यांनी या उत्सवाला एक वेगळीच किनार लाभली होती। सेक्टर 5 मधून शिवज्योत रॅली निघाली। पुढे शगुन चौक, सेक्टर 20, सेक्टर 21 येथून संपूर्ण उल्वे भागात रॅली उत्साहात काढण्यात आली। या दरम्यान अखिलदादा यादव यांनाही नृत्याचा मोह आवरला नाही। त्यांनी लेझिम पथकाला उत्साहित करण्यासाठी सुरेख नृत्य केलं। चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती। सर्व उल्वे परिसर भगवामय झाला होता। सेक्टर 5 मध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला। येथे असलेल्या मोठ्या ग्राउंडवर उल्वेकरांच्या निरोगी आरोग्यासाठी संपूर्ण आरोग्य तपासणी, चष्मे वाटप शिबिर संपन्न झालं। उल्वेकरांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराला हजेरी लावून शिबिर यशस्वी केलं। माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांची उपस्थिती या उत्सवाला लाभली। जयम म्हात्रे यांनी आपल्या शुभ हस्ते शिवज्योत स्टेजवर नेऊन शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केली। यावेळी प्रत्यक्ष शिवाजी महाराज या उत्सवाला अवतरल्याचं नयनरम्य दृश्य उल्वेकरांनी अनुभवलं। शिवाजी महाराज तसेच मावळे लेझिम पथकाच्या ताफ्यातून स्टेजवर जंगी थाटात जात असताना एका चिमुकलीनं आपल्या खणखणीत आवाजात शिवरायांचा गजर केला। यावर्षी प्रथमच 395वी शिवजयंती साजरी होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शिवप्रेमी बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिलेश यादवजी, आमचे नेते, या विभागाचे नेते जितेंद्र म्हात्रे, आमचे गुरुजी आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि आपण सर्व उल्वानोड वासियांनो, मला अतिशय आनंद होतो की अखिलेश यादव यांचे प्रत्येक प्रोग्राम हे दर्जेदार आणि लोकांना सोबत घेऊन केलेले असतात। त्यांच्या वर्षातून हा माझ्या माहितीप्रमाणे यंदा शिवजयंतीचा प्रोग्राम घेतलेला आहे, पण त्यांची दहीहंडी असू द्या, गणपतीचा प्रोग्राम असू द्या, नवरात्रीचा असू द्या आणि आता 4 प्रोग्रामाचा शिवजयंतीचा होतो। मी त्यांना निश्चित शुभेच्छा देत असताना सांगेन की वर्षातून हे भरपूर प्रोग्राम होतात, हे वर्षोदिवस चालले पाहिजे आणि आपण उल्वा वासियांनी त्यांना साथ द्यावी, त्याला भरभरून यश द्यावं असं मी आज शिवचरणी प्रार्थना करतो। विविध मान्यवरांनी या उत्सवाला हजेरी लावत शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट आयोजनाचं तोंड भरून कौतुक केलं। यावेळी शिवरायांच्या गाण्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या उत्सवाला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। स्टेजवर असलेली शिवरायांची सिंहासनावर स्थानापन्न झालेली भव्य दिव्य मूर्ती लक्ष वेधून घेत होती। या उत्सवात शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्यानं प्रेक्षकांची मने जिंकली। विद्यार्थिनींनी शिवरायांच्या गाण्यांवर ताल धरत संपूर्ण शिवचरित्र उलगडलं। प्रेक्षकांची प्रचंड वाहवा या चिमुकल्या नृत्यांगणांना मिळाली। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला। यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला होता। महिलांवर बक्षिसांची अक्षरशः खैरात करण्यात आली। विजेत्या महिलांना 50 पैठणी प्रदान करण्यात आल्या, तसेच महाविजेत्यांना एअर कूलर आणि सोन्याची नथ देण्यात आली। याच दिवशी अखिलदादा यादव यांचे पुतणे अन्वित रितेश यादव यांचाही वाढदिवस असल्यानं उत्सवात सहभागी झालेल्या बच्चे कंपनीला विविध भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या। सायंकाळी स्नेहभोजन ठेवण्यात आलं होतं, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान देखील यावेळी संपन्न झाला। त्याचप्रमाणे शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांचा अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत साधेपणाने याच कार्यक्रमात साजरा करण्यात आला। अखिलदादांनी आपल्या चाहत्यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार केला। समाजसेवा करताना आशीर्वाद रूपाने मिळालेलं जनतेचं निस्सीम प्रेम या निमित्तानं अखिलदादांनी अनुभवलं। आमचं शिवसंघर्ष प्रतिष्ठानचं पहिलं वर्ष शिवजयंती साजरा आम्ही करतोय। गेल्या 6-7 वर्ष आम्ही कंटिन्यू उल्वेची महाराणी, दहीहंडी आणि छोटे छोटे कार्यक्रम सोशल वर्क आम्ही करत आलोय। या वर्षी माझ्या वाढदिवस निमित्ताने मी वाढदिवस माझा कॅन्सल करून मी शिवजयंतीचा साजरा करण्याचा मी आश्वासन घेता सगळ्या माझ्या मंडळाने बोललेत की
आता शिवजयंती आपण एक जोरात ताटातमध्ये उल्हेमध्ये होत नाही, मग आपण एक करूया. आणि हे आपल्या उल्हेचं नागरिकांनी आपल्याला बरेच सपोर्ट केला आणि आमच्या संस्थाचे जेवढे मेंबर आहेत, खास करून महिला मंडळ, आणि खूप आपल्याला सपोर्ट दिलेत. आज लेझिमसुद्धा त्यांनी एवढं करून दाखवलं की आम्हाला खरंच मला खूप अभिमान वाटला की आज माझ्या पाठी जे आहेत ते उल्हेची महाराणी, जसं हे राणी सगळी माझी उल्हेची महाराणीसारखं हे महाराणीच आहेत. आज तुम्हाला मी एक सांगतो की उल्हेमध्ये शिवजयंती हे आम्ही भव्य रूपाने आज इथं झालं, ते सगळं हे महिला मंडळ झालं. आणि उल्हेचं नागरिकांना मी मनापासून धन्यवाद बोलतो. खूप लोकांच्या पण लोकलमध्ये सेक्टर 2, 3, 5, 21, 20मध्ये भरपूर लोक आले होते जे महाप्रसादमध्ये लाभ घेतलं. आणि तुम्ही बघितलं तरी मी महिलांसाठीच करत आलो आहे. आणि आज पण मी 50 पैठण्या, 2 नथ दिलेत आणि आपल्याला कूलर, हे सगळं आपण शिवसंघर्ष प्रतिष्ठानतर्फे आपण दिलेले आहेत. आणि ह्याच्या पुढं पण आपण कार्यक्रम करत राहू. आज या चॅनलप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आमचे आधारस्तंभ मान्य श्री प्रीतमदादा म्हात्रे आज इथे नव्हते, पण त्यांचे वडील जयंत म्हात्रे साहेब इथं उपस्थिती दाखवली. खरंच मला अभिमान वाटतो की हे मोठी गोष्ट, हे 2 व्यक्ती माझ्या पाठीशी आहेत आणि मला सारखं सपोर्ट करतात. राजकीय क्षेत्रामध्ये असो किंवा लोकलमध्ये असो किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये मला एवढं सपोर्ट करतात. आणि हे सगळं तामझाम त्यांच्यामुळं उभं राहिलेलं आहे. आणि असंच मला त्यांनी सपोर्ट करावं हे मी उल्हेची महाराणी चरणी प्रार्थना करतो, शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि असंच प्रेम त्यांच्या भेटावं हे मी त्यांना प्रार्थना करतो. संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा अत्यंत उत्कृष्टरित्या आयोजकांनी आखली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मात्र तेवढ्याच उत्साही वातावरणात संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा साजरा झाला. यासाठी शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवप्रेमी अखिलदादा यादव यांच्यासह शिवसंघर्ष प्रतिष्ठान महिला अध्यक्ष राधा मोहन गोरिवले, सचिव मयुरी तेजस सोमासे, उपाध्यक्षा सिमरन राजू सूर्यवंशी, कार्याध्यक्षा मीना प्रजापती, नेहा अखिल यादव यांच्यासह मोहन गोरिवले, तेजस सोमासे, राजू सूर्यवंशी, गजराज प्रजापती, अमित पोटे, हर्षद शिंदे तसेच इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे सगळ्यांचे आभार मानते. माझं नाव नीता काळे आहे आणि आज इथं जो कार्यक्रम झालेला हा फार अप्रतिम झालेला आहे. सगळ्यांनी लाईक केलेला आहे आणि हे सगळं आमच्या दादांमुळे झालेलं आहे. लेझिमच्या महिला, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देण्यात आले आहेत. सगळ्यांनी खूप लाईक केलेला. मी या मंडळामध्ये गेल्या 6 महिन्यापासून जॉईन झालेले आहे, पण 6 महिन्यापासून मला इतका छान अनुभव आला आहे. सर्वात प्रथम तर मी पहिल्यांदा जॉईन झाले तर मला थोडी भीती वाटलेली की काय आहे, नवीन आहे, सर्व काय आहे. पण इथे आल्याच्या नंतर मला प्रत्येक प्रोग्राममध्ये मला रिस्पेक्टच भेटलेली आहे. आणि सर्व जो शांतपणे होणारा, म्हणजे दादांचा स्वभाव अतिशय शांतता हे सक्सेसचं मेन कारण आहे. आणि ते जे काही काम करतात ते शांतपणे करतात. जय शिवराय. माझं नाव सुचित्रा जाधव आणि ह्या संस्थेमध्ये मी आता नवीनच आलेली आहे, पण माझा जो एक्सपिरियन्स आहे तो एवढा छान आहे आणि एवढा सुंदर प्रकारे आजचा जो कार्यक्रम झालेला आहे, शिवजयंतीचा कार्यक्रम हा फर्स्ट टाईम झाला आहे, पण एवढा सुंदर झाला आहे जसं काय 8 वर्षापासून ही संस्था आहे, पण असं जाणवतं आहे की 8 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. आणि जे काही बक्षीस दिलं अखिलदादांनी, सर्वात पहिलं त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस असूनही त्यांनी पूर्ण वेळ आज इथे आपल्या कार्यक्रमामध्ये दिलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय. माझं नाव संदीप धनंजय कोले. मी सेक्टर 23 उल्हेमध्ये राहतो आणि यावर्षी म्हणजे माझी ओळख या मंडळाशी, अखिलदादाशी आणि हे माझे मित्र मंडळी जे आहेत एवढे जिवलग आहेत की मी शिरोणे गावामध्ये पूर्वी मी माझा जन्म शिरोणे गावामध्ये झाला. त्या ठिकाणी देखील मी कसं कार्यकर्ता होतो, बट तिथून मी इकडे आलो. आता इथे येऊन ह्या मंडळाशी भेटलो. फक्त मला 6 महिने झाले, पण हा जो ग्रुप आहे ना, एवढी मैत्रीपूर्वक आणि सगळे एक खांद्याला खांदा हात लावून एवढं सपोर्ट करतात, एवढं मदत करतात. आणि अखिलदादाचं आमचं प्रत्येकावरती लक्ष असतं. प्रत्येकाला माहिती असतं की कोण कसा व्यक्ती काय करतो काय नाही, कोणावरती कोणती जबाबदारी द्यावी, तो कोणत्या कामासाठी योग्य आहे. त्यांच्या ह्या दृष्टिकोन मला एवढा आवडतो त्यांचा, की उत्तम यांचं कार्य आहे. अखिलदादा तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढं सुंदर समाजकार्य करता. असंच तुम्हाला ना शिवाजी महाराज हे तुम्हाला अशाच आशीर्वाद देवा, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.